हे जे तुम्हाला एवढा एरिया हा दिसतोय ना, हा त्या वेबसाईटवाल्याची ब्रँडिंग आहे. हा जे एरिया आहे तुम्ही हा विसरून जायचं. याला वगैरे तुम्ही टार्गेट करत बसू नका, हा कोणाचाच आहे काय आहे वगैरे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण म्हणजे खूप जण मला विचारत होते की जे पेपर होणार आहे ते कशा पद्धतीचं असणार आहे आपला ITIचा. आणि या पेपरमध्ये आता जे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत त्यांना पेपरबाबत जास्त काही माहिती नसते, त्यांना थोडाफार अभ्यास केलेला असेल, परंतु पेपर हा एकेच दिवशी होतो का किंवा वेगवेगळ्या पार्टमध्ये पेपर होतो का, असं काय असतं का, ह्यांचे विद्यार्थ्यांचे खूप सारे मनात त्यांच्या डाऊट होते. मात्र हा जो आपला ITIचा पेपर आहे तो एकाच दिवशी पेपर होतो असतो. याच्यामध्ये टोटल जर आपण बघितलं तर माझ्यापाशी आता जे आहे ते एक क्वेश्चन पेपर आहे. त्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला मी दाखवतो की हे जे आहे बघा, सुरुवात झालेली आहे ट्रेड थिअरीपासून. आणि ट्रेड थिअरीचे हे क्वेश्चन तुम्ही पाहून घ्या. याचे पूर्ण थिअरीचे 38 क्वेश्चन्स असतात. हा थिअरीचा सगळ्यात शेवटचा क्वेश्चन आहे हा. आणि हा जो आहे हा 38 नंबरचा आहे. म्हणजे टोटल थिअरीचे जे क्वेश्चन्स येतात पेपरला फर्स्ट इयरला 38 क्वेश्चन्स येतात थिअरीचे. ओके. त्याच्यानंतर सेकंड पार्ट जो आपला सुरू झाला तो आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स. म्हणजे ह्याच्यामध्ये वर्कशॉप कॅल्क्युलेशन्सची जे आहे थिअरी झाली की त्याच्या लगेच नंतर जे वर्कशॉप कॅल्क्युलेशन जे आहे त्याचे क्वेश्चन्स विचारायला सुरुवात होते. तर वर्कशॉप कॅल्क्युलेशनचे सलग जे क्वेश्चन्स आहेत ते 6 क्वेश्चन्स असतात. एक त्याच्याखाली 2 असे टोटल 6 क्वेश्चन्स जे आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशन्सपासून आपल्याला पेपरमध्ये विचारले जातात. तर तुम्हाला जे वर्कशॉप कॅल्क्युलेशनचा जे अभ्यास आहे ते वर्कशॉप कॅल्क्युलेशन आपलं जे वाघमारेचं पुस्तक आहे त्या वाघमारेच्या पुस्तकाचा जो प्रथम भाग आहे पहिला चॅप्टर, आपण त्याच्यामध्ये कन्व्हर्जन्स वगैरे टेबल बघितलेलं आहे. तेच वर्कशॉप कॅल्क्युलेशन्सचे भरपूर काही क्वेश्चन्स जे आहेत तिथून पण येतात. आणि तुम्ही शक्यतो निम्मी सॉल्व करा. NCVT ऑनलाईन म्हणजेच गुगलवर किंवा क्रोमवर टाईप करा NCVT निमी मॉक टेस्ट. त्याच्यामधले तुम्ही वर्कशॉप कॅल्क्युलेशन जर क्वेश्चन सोडवले तर त्याच्या बाहेरचा क्वेश्चन्स येणार नाही तुम्हाला पेपरला. कदाचित ते सगळ्यात बेस्ट ऑप्शन असेल तुमच्यासाठी. ओके. तर वर्कशॉप कॅल्क्युलेशनचे इथं जे आहेत 6 क्वेश्चन जे आहेत ते संपलेले आहेत. वर्कशॉप कॅल्क्युलेशनचे हा 6वा क्वेश्चन आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशनचा. हा वरचा नाही आहे, हा म्हणजे हा शेवटचा क्वेश्चन आहे ह्याचा वर्कशॉप कॅल्क्युलेशनचा हेवाला. तर हे 6 क्वेश्चन्स जे आहेत ते वर्कशॉप कॅल्क्युलेशनचे आहेत. त्याच्यानंतर जे आहे पहिला क्वेश्चन सुरू झाला बघा इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा. अशी इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे जे आहेत ते सुद्धा 6च क्वेश्चन्स येतात. आणि एक गोष्ट अजून पण लक्षात द्या, कारण की हा प्रत्येक क्वेश्चन जे आहे ते 2 मार्काला असतो. प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्कासाठी असतो. त्याच्यानंतर आपण ह्याचे क्वेश्चन्स पाहू. इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे फर्स्ट क्वेश्चन आणि त्याचा शेवटचा क्वेश्चन पाहू, म्हणजे आपल्याला कळेल की किती क्वेश्चन्स पेपरमध्ये आले आहेत. हे पेपर आलेला आहे म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन पेपर आहे. हा 6 नंबरचा क्वेश्चन इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा. आता हे तर तुम्हाला माहीतच असेल, ही कटिंग प्लायर आहे. इथं ऑप्शन मी तुम्हाला इथं दिलेलं पण आहे कटिंग प्लायर, त्याचं जे काही आन्सर असेल ते. त्याच्यानंतर सेक्शन 4 सुरू झाला एम्प्लॉयबिलिटी स्किल. आता एम्प्लॉयबिलिटी स्किल्सचे जे आहेत ते टोटल 25 म्हणजेच 25 क्वेश्चन्स आहे ते एम्प्लॉयबिलिटी स्किल्सचाच आहे. हा 25 नंबरचा क्वेश्चन आहे एम्प्लॉयबिलिटी स्किलचा. तर आपले टोटल क्वेश्चन्स किती व्हायलेत आपल्याला आता हे चेक करायचे. तर जे आपले टोटल क्वेश्चन्स आहेत, आपले जे टोटल क्वेश्चन्स आहेत ना ते किती होतात ते सांगतो मी तुम्हाला. थिअरीचे 38 राईट, आणि 12 क्वेश्चन्स होतात एम्प्लॉयबिलिटी स्किलचे. 12 क्वेश्चन्स होतात इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे, 6 क्वेश्चन्स आणि वर्कशॉप कॅल्क्युलेशन 6, हे मिळून 12 क्वेश्चन्स आले. आणि 25 क्वेश्चन्स असतात एम्प्लॉयबिलिटी स्किलचे. तर टोटल क्वेश्चन्स 75 क्वेश्चन्स व्हायले. टोटल क्वेश्चन्स किती व्हायलेत 75. आणि प्रत्येकाला आपण जसं पाहिलेलं आहे तर प्रत्येकाला जे आहेत ते 2 मार्क आहेत. प्रत्येकाला किती मार्क आहेत 2 मार्क आहेत. म्हणजेच 75 गुणिले 2 करा. टोटल तुमच्या पेपरचा किती मार्काचा पेपर असेल तर तो आहे 150 मार्काचा पेपर. किती मार्काचा 150 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे. टोटल क्वेश्चन्स किती येणार त्याच्यामध्ये, त्याच्यात जे पूर्ण येणारे क्वेश्चन्स आहेत ते आहेत
75 आणि टोटल मार्क्स पेपरला असणार आहेत 150. आणि याच्यासाठी जो टायमिंग असणार आहे तो टायमिंग पण